ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या आंदोलनावर भाष्य करताना काही महत्त्वाची मते व्यक्त केली आहेत. भाऊ तोरसेकर यांच्या मते पूर्वी आंदोलने रस्त्यावर उतरून केली जात होती आणि त्यातून जनतेची ताकद दिसून येत होती. मात्र आता अनेक आंदोलने सोशल मीडिया आणि माध्यमांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळाली असली तरी त्याचा 2024च्या निवडणुकांच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. तसेच आजकाल आंदोलने ही जनतेच्या प्रश्नांपेक्षा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम बनत चालल्याची टीकाही भाऊंनी केली. काही राजकीय नेते आणि पक्ष या आंदोलनाच्या वातावरणाचा आपल्या फायद्यासाठी वापर करत असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी भाऊ तोरसेकर यांनी अभिजित दिपके यांचाही उल्लेख केला. अभिजित दिपके सारख्या नव्या चेहऱ्यांच्या राजकीय सक्रियतेमुळे आगामी काळात मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर नवी आव्हाने उभी राहू शकतात असे मत भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. सध्या या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्स करून नक्की आम्हाला सांगा.